सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळेला जो गोंधळ झाला, राडा झाला, या सगळ्याचा अहवाल सध्या सादर करण्यात आलाय। राज्याच्या गुप्तचर विभागाला या संदर्भातला अहवाल सादर करण्यात आला। सातारा पोलीस दलामधल्या वरिष्ठ पोलिसांनी या अहवालाविषयीची माहिती दिली आहे। संपूर्ण घटनाक्रम, चौकशी आणि कारवाई या संदर्भातला हा अहवाल आहे आणि अहवालामध्ये या सगळ्या संदर्भातला स्पष्ट उल्लेख देखील करण्यात आलेला आहे। तर साताऱ्यामधल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळेला मोठा गोंधळ झालेला होता। आमदार आणि मंत्र्यांनाच धक्काबुक्की देखील करण्यात आलेली होती। काहीसं गोंधळाचं आणि राड्याचं वातावरण झालेलं होतं। कालपासून सभागृहामध्ये देखील या सगळ्याचे पडसाद उमटताना आपण बघतोय आणि या सगळ्या संदर्भातला अहवाल आता सादर होतो आहे। राज्याच्या गुप्तचर विभागाला या संदर्भातला अहवाल आता सादर करण्यात आलाय। सातारा पोलीस दलामधल्या वरिष्ठ पोलिसांनी या अहवालाविषयीची माहिती देखील दिलेली आहे। या निवड प्रक्रियेच्या वेळेला, निवडणुकीच्या वेळेला नेमकं काय घडलेलं होतं, कशा पद्धतीचं वातावरण होतं, कोणाकोणाचा या सगळ्यामध्ये सहभाग होता गोंधळाच्या वेळेला, या सगळ्याचा घटनाक्रम, त्यानंतर पोलिसांनी केलेली चौकशी आणि कारवाई या सगळ्याचा अहवालामध्ये उल्लेख आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्या सदस्यांना सभागृहामध्ये नेण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाशी झुंज द्यावी लागली होती। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीची अधिकची माहिती देतील। मिकी, काय आहे नेमकं या अहवालात, काही कळू शकलाय का? जमिनी जर आपण बघितलं तर सातारामध्ये जो काही प्रकार मंत्री शंभूराजे देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर घडलेला होता, त्याचे पडसाद आपण काल सुद्धा अधिवेशनामध्ये पाहिले आणि आता जर आपण बघितलं तर सातारा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी SID ला एक अहवाल सादर केलेला आहे, पाठवलेला आहे। या संपूर्ण घटनेचं जे अहवाल आहे आता ते SID कडे पाठवण्यात आलेलं आहे। नेमकं कशा पद्धतीने ही घटना घडलेली होती, या घटनाक्रमाचं जे टाइमलाईन आहे, काय काय नक्की इथं घडलेलं होतं, पोलिसांची टीम तिथं कशासाठी गेलेली होती, तिथं त्यांनी काय कारवाई केलेली आहे, कुणाला अटक केलेलं आहे, या संपूर्ण घटनेचं जे एक रिपोर्ट आहे, अहवाल आहे, तो SID ला पाठवण्यात आलेला आहे। पुढे SID यावर काय करेल, अर्थातच गृहमंत्र्यांकडे हा पूर्ण अहवाल जात असतो। मात्र आता जी माहिती आहे तो SID ला सातारा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हा अहवाल त्या ठिकाणी दाखल पोहोचलेला आहे आणि अर्थातच आपण बघतोय ज्या पद्धतीने काल अधिवेशनाच्या दरम्यान सुद्धा काही कारवाईचे आदेश देण्यात आलेले होते, परंतु आता त्याच्या पुढे SID कडे हा अहवाल पोहोचलेला आहे आणि गृहमंत्री यापुढे काय करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अगदी मिकी, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।